सगळ्यांना माहितीच आहे की पालवी ॲग्रिको ही कंपनी जी आहे ती महाराष्ट्रासोबत 8 राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. आणि मग हे 8 राज्यांमध्ये नेमकं कसं काम चालतंय आणि पालवी ॲग्रिको तिथं कशी पोहोचली? पालवी ॲग्रिको ही आमची कंपनी आहे. ही मॅन्युफॅक्चरर टू फार्मर असे काम करते. त्या माध्यमातून आमचे जे काही जवळपास वेगवेगळ्या क्षेत्रातील फर्टिलायझर क्षेत्रातील असेल, सीड क्षेत्रातील असेल, असे जवळपास आमचे 35 कारखान्याशी आमचं टायअप आहे. त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अगदी किफायतशीर आणि उच्च दर्जाच्या क्वालिटीचे असे जे काही ॲग्री इनपुट्स असतील ती शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचवतो. आणि आज मला सांगायला आनंद आहे की जसं आपण सांगितल्याप्रमाणे भारतातील 8 राज्यातील वेगवेगळ्या भागातील कृषी दुकानदार यांच्याशी आम्ही कनेक्ट झालेला आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी किफायतशीर दरामध्ये आमच्या कंपनीची प्रॉडक्ट्स पोचलेले आहेत. आणि त्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना त्यांचं जे काही उत्पादन खर्च आहे ते जवळपास 20 ते 40% कमी झालेला आहे. आपला शेतकरी जे आहे ना घाम गाळत असतो, पण त्या शेतकऱ्याला जर योग्य वेळी ॲग्रो इनपुट्स आणि किफायत दरात जर मिळालं तर त्याची उत्पादन खर्च होऊन त्याचं जे काही उत्पन्न आहे ते वाढीव होण्याची जास्त शक्यता असते. त्या माध्यमातून आमची पालवी ॲग्रिको कंपनी जसं आत्ता म्हणल्याप्रमाणे आम्ही भारतातील पहिला AI आधारित डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काय लागेल, जसे की सीड्स लागेल, फर्टिलायझर लागतील, अजून तुमची वेगवेगळे प्रकारचे खतं आहेत, अजून जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतील, विळा, खोरं, कोयतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 150हून अधिक आमची उत्पादनं आहेत. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर आमची पालवी ॲग्रिको कंपनी ही देणार आहे. आमची टॅगलाईन आहे अशी आहे, शेतीसाठी जे काही लागणार ती पालवी ॲग्रिको त्यांच्या बांधावर देणार. त्यामुळं मला वाटतं आमच्या या वस्तू आणि जी काय ॲग्रिकल्चर इनपुट्स असतील सर्व कंपन्या किंवा स्पर्धक कंपन्याच्या तुलनेमध्ये स्वस्त, किफायतशीर आणि उच्च दर्जाचे क्वालिटी जे असतील, जेणेकरून शेतकऱ्यांनी ती उत्पादने वापरून त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल हा आमचा पालवी ॲग्रिकोचा एक प्रयत्न राहील, असे एक मला आशा आहे.